नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 160ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमयी ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दानपसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्यात दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आजचा आपला चिंतनाचा विषय आहे दृढ निश्चय. येस, कोणतीही गोष्ट तुम्हाला आयुष्यात अचीव करायची असेल तर त्यासाठी दृढ निश्चय आवश्यक आहे. नुसतं ठरवलं, नुसता निश्चय केला याला अर्थ नाही. तो दृढ आहे की नाही हे आपल्याला पडताळून पाहिलं पाहिजे. ह्याच्यावर तुम्हाला चिंतन करायचं आहे की आपण जे काही ठरवतो ते ठरवल्यावरती तो निश्चय जो आहे तो आपला दृढ आहे का. आपल्याला बरेच स्वतःचे स्वानुभव येत असतात की आपले साधे साधे ठरवलेले काही निर्णय असतात ते आपण पूर्ण करत नाही, पूर्ण करू शकत नाही. म्हणजेच पाहिलं तर आपण सकाळी लवकर उठण्याचं ठरवतो, 2-4 दिवस करतोही, पण 5व्या दिवशी आपण पुन्हा एरे माझ्या मागल्या. किंवा काही आपण धावणं असेल, सकाळी जाऊन उठणं, व्यायामशाळा सुरू करणं असेल, योगा सुरू करणं असेल, ह्या गोष्टी आपण ठरवतो, 3 ते 4 दिवस करतो, पण आपण पूर्णत्वाला नेत नाही. किंवा आपल्या करिअरच्या रिलेटेड काही गोष्टी असेल, आपण मोठमोठे कधी कोर्सही 15,000, 20,000 रुपयाच्या फी भरूनही आपण ते कोर्स घेतोही, पण आपण ते पूर्ण करत नाही. इथे आपला पैशांचं तर नुकसान होतंच, पण याचाच अर्थ काय होतं की आपल्याला त्या पैशाची किंमत नाही आहे. आणि तेच किंमत तर पैशाची नाहीच, पण आपण आपल्या निश्चयाशी दृढ राहिलेलो नाही हे दिसून येतं. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला काहीतरी व्हायचं असेल, लहानातली लहान गोष्ट का असो, तुम्हाला तो निश्चय जो केला आहे ना ती पूर्ण करण्यासाठी तो दृढ हवा. ते तुम्हाला करायचंच आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही फोकस करायला हवं की येस, नाही मी ठरवलं आहे तर मी ते पूर्ण करणारच. छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू का म्हणायचे? कारण का एकदा का गोष्ट त्यांनी ठरवली तर ते पूर्ण करायचेच. आणि असे बरेच तुम्हाला वाचनामध्ये आले असतील जे मोठे मोठे लोक होऊन गेलेले आहेत. त्यांनी कोणतीही गोष्ट जी पूर्णत्वाला नेली आहे त्यामागे त्यांचा निश्चय दृढ होता, म्हणून ते पूर्ण करू शकले. जर तुमचा निश्चयच कुठेतरी ढासळला, म्हणजे कुठेतरी तो कमकुवत राहिला, तर तुम्ही ती गोष्ट पूर्ण करू शकत नाही आणि करणारही नाही कधी. त्यामुळे तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे. आपल्याला याच्यावर चिंतन करून की आपण कुठे काही गोष्टी ठरवतो आणि करत नाही हे तुम्हाला स्वतःला हे करा की तपासून पहा, लिहून काढा. की समजा तुम्ही एक आठवडा घ्या, त्या आठवड्यामध्ये काही गोष्टी लहानातल्या लहान, जसं मी म्हटलं की प्रत्येक गोष्ट पूर्ण करायला लहान मोठी पाहू नका. तुम्हाला निश्चय दृढ करायचा आहे आणि ते पूर्ण करायचं आहे हे तुम्हाला आणि पडताळून पाहिजे आहे. त्यामुळे एक आठवडा तुम्ही तपासा की तुम्ही काही गोष्टी घ्या करायला, निश्चय करा, दृढ करा आणि तुम्ही ते पूर्णत्वाला नेताय की नाही, ते करताय की नाही हे पहा. आणि मग हळूहळू मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठे मोठे गोल्स जे आहेत तुमच्या आयुष्यातले, त्यासाठी तुम्ही पुढे मार्गी लागा. त्यामुळे याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.